बापरे इरावती बाई कशात दिसत नाही तुम्ही? काय हो आतापर्यंत सुनाच नाही काय घरी? कामच पुरे काही येणं नाही होई इकडे. आता तुम्ही बसल्या राहता मग नाही मन करते. आता आली बाई लाईनी सून. आता काय आता म्हणून आली मी. याची सुन ना माय अखडी झाली. आता अखडीले गेली असं ना हे लाईनी मग गेली रातभर राहिली ना आता सकाळी चाललेली. तिचं काय गावाच्या गावात मोठीले म्हटलं राय म्हटलं. आता काय डबल डबल जाळी पुरते का म्हटलं. आणि राहिलीच एवढ्या दिवस. आता 1-2 दिवस राही म्हटलं. राहिली ते आता येईन उद्या गिद्या ते. बापा एवढे दिवस राहिली तरी होती उद्याची गोष्ट केलीच बिचारे. आज बोलावून घ्यायला लागत होती ना बापा. तुमचा विहा नाही बराच आहे एवढ्या दिवस राहू देते. नाही चल माणसांना नाही राहू दिलं असते एवढ्या दिवस. ना बाप्पा बराच आहे होतो राहू दिलं त्याने एवढ्या दिवस. नाही तर माणसं राहू नये देत बाई एवढ्या दिवस. तसं नाही पोरग हे नाही बा. त्याचं म्हणणं असं आहे का आपण एवढे दिवस म्हणे आपल्या घरी राहतो म्हणे. तिला तिच्या आईची आठवण येत का म्हणे तिच्या घरची आठवण येत का. 15 दिवस राहिली तर काही काय नवीन आहे का म्हणे. माय पोरगचं असं म्हणणं आहे. माय पोराचं हे नाही आहे. माय पोरगा तसंही हे नाही. घरी म्हणे तुम्ही आहे म्हणे सारे जण आहेत. जेवणा खाण्याचा प्रश्न नाही म्हणे काही नाही म्हणे. राहते तर राहते ना म्हणे आई म्हणे. आपल्याला काय म्हणे तिची इच्छा असल्यावर. बापरे पोरग तर लय समजदार आहे. बायकोच्या हिताचं वाटतं माय. बाई रावती बाई कायचा पुरं उडून घेईन त्या पोराले. तू माय कशा बोलता काय म्हणजे ते तिला राहू दिलं म्हणजे काय आता माय पोरग बदलं नाही काय पुरं. असं नसते बिचारे हो. आणि बरा विश्वास आहे हिरावती बाई. काय सांगता येते. आता ती मनानं बरोबर राहते तिच्या. अशी करता 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 मग असं आहे तसं आहे तुमच्या विरोधात करून टाकून पोरगा. काय 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 बरोबर राहते का ह्या गोष्टी. किडगिडी नका पडवा डोक्यात. अशा भलत्याच्या गोष्टी नका सांगू बाबा. आम्ही किडगिडीन पडवाय फक्त आम्ही तुझ्या म्हणजे आमची मैत्रीण म्हणून तुला सांगून राहिलो. असं काही नाही असंच मी म्हणून पण अधिक म्हणू नको बाई. नाही तर मग आमच्यावर भांडणांची असं म्हटलं ह्या बायनं असं म्हटलं. आम्ही प्रेमापुटीच म्हटलं तुला. आम्ही प्रेमापुटीच सांगितलं. आणि नाही तर मग बशी मापोर आलं असं म्हटलं मासून असं म्हटलं. आणि मग घेशील मनावर. आम्ही फक्त साध्यापुटी आता होत नाही का आता ज्याच्या घरी दिसत नाही का आपल्याला अशा गोष्टी सुरू नाही राहत काय. कोणाची सुनच मग भांडते पोरगा ऐकतेच ऐकते. मग ते पोरगा मग तिच्या मतानं अलगही निघते. पाहत नाही का हो बाय. आणि शिरेला ते पाहतो आपण. साधी पहिली गोष्ट सांगितली आम्ही. आजच्या जमान्यानुसार सांगून राहिलो आम्ही त्या घरी असं होईन असं नाही. पण आम्ही तुला सतर्क ठेवून राहिलो माझे म्हणा. आहे तशी तुमची गोष्ट खरी. पण आता कसं माय पोरग त्याला लायकीच आहे नाही ना. कोणाचीच लेकरं नसते उमा. तसे बनत असते म्हणून तुले सांगून राहिले त्या. सध्या तर बाई चांगला आहे. पुढचं काही माहित नाही आता काय होते आणि काय नाही. आपण डोक्याला टेन्शन घेऊन काय करायचं आहे. जाऊ द्या जे होईन ते होईन. जाऊ द्या विषय बंद करा. आता येते माहिती 2 दिवसांना अखाडीवरून बाई पाहि ना. ती तिकडे कुठं फिरायला गेली म्हणे. देवदर्शनाला दूर गेली म्हणे. अनधिक काय सांगते विचार तुम्हाला सांगू. मग एका दिवसातच दर्शन झालं म्हणे. बाप्पा गाव पाहिलं 3 दिवसाचं. आणि म्हणते बाई 2 दिवस एका दिवसातच आली. असं म्हणतो. पण ते येणं गेली बाबा एरोप्लेन गेली का हो माय माझे व अधिक मी तुम्हाला गोष्ट सांगतो. तुम्ही आता हे गोष्ट काढली म्हणून मागची गोष्ट सांगतो. आमच्यासोबतच्या कामावरच्या बायाले म्हणे चालला म्हणे शेगावले. आम्ही बाई गेलो साऱ्याजण तिच्यासोबत शेगावले. हिनं काय केलं माय. आणि आम्ही बिचारे लाईनीत आणि हे का बिचारे गावात. आम्ही झाले बाई आम्हाला चाटत दिली. आम्ही हिच्या भरोशावर गेलो मान. हिनं माय आम्हाला चाट दिली. माय बाई मला तर तिची गोट खरीच वाटली होती. गेली असेल म्हणून बाबा देवदर्शनाला. कायची अशी जागी असेल म्हटलं. गावाच्या 2 किलोमीटर गेली असेल आली वापस. गड्या भेटल्या नसेल तर बरीच नाटकी बाई दिसते बापा. जाऊ तर जा नाही तर नाही म्हणा. काय असं खोटं नाटक बोला बापा. आणि आता ह्या बाया गेल्या म्हणून बाई गेल्या बरोबर यायला माहिती होती म्हणून. एखाद्या बैले दूरचं गाव असलं माहित नाही राहत. शेगावली बाया नेहमी जाते म्हणून माहित राहते. आणि एखाद्या दूरच्या प्रवासाला गेल्या आणि हिच्या भरोशावर गेल्या आणि चाट घेऊन घरी आली आहे. आणि त्या बाया हार पाहुणे काऊ माय असं करत असते का. नाही तर नाही म्हणा. हो आम्ही काही स्वतः नाही गेलो होतो. तिनंच आम्हाला नांदा लावलो. चल ना मी नेतो तुम्हाला. नेतो मी तुम्हाला. चला शेगावले चला मी नेतो. अशीच खरं बाई मागच लागली. आम्हीच जाणार होतो. बरं झालं आमचंच होतं खरं. आणि हिनं असं ताल केला. आणि आम्हाला जर माहिती नसती तर आम्ही कुठं राहिलो असतो काय गेलो असतो काही समजलंच नाही काही नाही. आणि राहिलं नाही हिच्या भरोशावर राहिलं असतं तर. अरे बापा हो तुम्ही तिची गोष्टीच नाही ऐकल्या माय. तिच्या पोरानं म्हटलं बाई गाडी घेतली. कोणती गाडी घेतली आम्हाला निस्ती वावरात सांगे. महापोरानं 4 व्हीलर घेतली. आता आम्हाला हे माय नवल वाटलं 4 व्हीलर घेतली म्हटल्यावर. आपल्याला असं वाटतं बाई साधारण माणसाकडून घेणं होते का. आपल्यासारख्याच 5-10 लाखाची गाडी घेणं होते का माय. पाहतो तर मग आम्ही विचारलं किती लाखाची घेतली म्हटलं तुमच्या पोरानं. महापोरानं म्हणे 1 लाखाची घेतली. बाप्पा मनात म्हटलं बाप्पा काय बहीसोबत बोलतो ह्या. आता 2 व्हीलर 2 लाखाची आमच्या घरी आहे. आणि हे बाई सांगते का बा मा घरी 4 व्हीलर घेतली. मग काय गजावाजा बाई कधी पाहिलं नाही धायलं नाही तिची गोष्ट अशी. असंच होती गोष्ट आहे ना. तुम्ही वल्ल्या मस्त सांगता बापा बाया. लयच रंगू सांगता.
आजही येऊन राहिला मला. हो इरावती बाई, तुम्ही आता कामाला नाही येत म्हणून पहिले किती मजा आहे आणि तसं आताही मजा येते. हो तुम्हाला काय सांगू, आमच्यासोबत कामाला राहते ना ते, तिचा झोरा पार ना तुम्ही, शिदोरीचा झोरा. काय काय किट हो माय, कोणी त्या गेले आत नेलत म्हणला पडला असला तो. एवढा काय किट, सारे जण मजा कुठं. आणि अधिक म्हणते तिची अधिक गोष्ट सांगते तुम्हाला. स्वयंपाक करते ना, किती वाजता बसते आता रातचा स्वयंपाक करायला ते 6 वाजता बसून बाई स्वयंपाक बातच करते. हो माय काय तिचा स्वयंपाकाला पोया कशा करते तुला माहिती आहे काय? माय ते कणिक भिजवते ना, तिची तुम्ही कणिकच नाही पाहिली माय. कणिक भिजवते ना, अशी भिजवते होते आपण कशी कच चुरतो ते कशीच चुरत नाही. हो माय उशी उलीशी भाजून भिजून घेतल्यासारखी भिजवते ना. त्या पहिले तेल लावत माय, ते रोडगे पोया करते. हो माय आणि त्या खाऊ घालते नवऱ्याले. कशी पोई असेल काय म्हणते, आपण पैसा कमवतो कायसाठीच कमवतो ना, ईदभर पोट्यासाठी. काय करायचं एवढं. जाऊ दे ना, एक गोष्ट तुले म्हणतो, नको बा तेल लावू, पण शेकीव तर पोया करते, पण अशी कोणी भिजून असते माय, कशी बाई आहे तर. तुम्ही ही गोष्ट तर सोडून द्या, बायात एवढी मजाक करते तिच्या मांगो. एकदा कनी तिने मुंगपालची भाजी आणली होती. आम्ही म्हणून कायची भाजी आणली होता, मुंगपालची भाजी आणली म्हणे. बाई मुंगपालची भाजी आणली म्हणे. तिनं माझ्या डब्बा उघडला आणि त्याच्यात म्हटलं पाल नुसती मुंग शोधून द्या पैसे जिका, असं गोष्टी होती. तुम्ही पण किती कॉमेडी बोलता बापा, तिच्या ह्याच्यात तर दाय होतीच नाही. तुम्ही किती भारी बोलल्या. मुंगपालमध्ये एक जरी मुंग शोधून द्या बक्षीस घ्या, अशा बोलता हो तुम्ही. हसाच होत्या. तुम्ही तिची साडीच नाही पाहिली, काही किट कलर तर असे घेते. हो माय पैसा असून निस्ती पैशाला मरते माय. पहिले होती माय तिची परिस्थिती गरिबीची, पण आता हाय. हो माय 2 लेकर नोकरीवर. आणि काय म्हटलं ते पाहुणे घेऊन आले म्हणजे हिनं पोह्यात म्हटलं मिरचीच टाका आणि तेल टाकावंच नाही, तर ते पाहुणे काय पोराच्या लग्नाच्या वेळेस बसन. हो माय तुम्ही आताची गोष्ट करता, तिच्या पोरीच्या लग्नात आम्ही सारं पाहिलं. म्हटलं माय करून घ्या अशा. हो माय काय किट्ट पांढरे असते आपल्या, आम्हाला त्या पाहून तरी हास आला. हो माय आणि तिचे अनारसे तिने कसे काढले होते. हो बाई तर काय सांगू तुम्हाला, जसे काय वड्याच्या वडे. आणि तिच्या पोरीच्या लग्नातला चिवडा जर पार ना तुम्ही, पोहे कमी मुरमुरेच जास्त, असे उडे. हो माय साऱ्या सभागृहात का काय सांगतं. अधिक सांगते गिंगते कशी, मी असं काय एक काढतो का, मी एखादा म्हणून 4-5 काढतो. असे काढून ठेवतो सर वडेच्या वडे. तर काय ते 4-5 आपण तर बिचारे एकच टाकतो. बापा हसून पोट दुखून राहिलं, अशा गोष्टी सांगता बापा तुम्ही. लयच पोती जर तुम्हाला सांगितलं ना, संपत नाही माझे.